डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि जे सोशल मीडियावरती व्हायरल झालं आहे. त्याच्यामध्ये आहे, खोमेनीनंतर कोण? हा प्रश्न त्यांनी विचारला आहे. ते 3 लोक जे खोमेनींना रिप्लेस करू शकतात ते कोण? त्याच्याविषयी ते बोलता आहेत. कुठल्या नेत्यांकडे नेतृत्व द्यायचं त्याच्याविषयी ते बोलता आहेत. आणि अमेरिकेला एलिमिनेशन पाहिजे याच्याविषयी ट्रम्प हे बोलता आहेत. आणि या या ट्विटमुळे जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तर्क लावले जात आहेत की काय अमेरिका या युद्धामध्ये प्रवेश करणार का? अमेरिकेकडे शस्त्र जास्त आहे, अमेरिकेकडे इस्रायलपेक्षा जास्त ताकद आहे, जास्त बॉम्बर आहेत, जास्त चांगली गुप्तहेर माहिती आहे. तर म्हणून जर अमेरिकेने युद्धात प्रवेश केला तर युद्धाला एक नक्कीच निर्णायक वळण असं लागू शकतं. परंतु महत्त्वाचं असं आहे की आता इराणच्या बाजूनी मदत करण्याकरता सुद्धा 2 मोठी राष्ट्र समोर येत आहेत. एक तर चीन आणि दुसरं रशिया. तर सध्या जे अमेरिकेला पाहिजे, त्यांना वाटतं की खामेनी किंवा खोमेनी जे नेते आहेत की ज्यांना अतिरेकी नेते असं समजलं जातं, त्यांची बदली करून तिच्या जागी एखादं प्रोग्रेसिव्ह नेतृत्व आणावं, ज्यामुळे इराणचा जो प्रवास न्यूक्लिअर बॉम्ब करण्याच्या दिशेकडे जातो आहे तो प्रवास थांबेल आणि इराण हे एक चांगलं राष्ट्र म्हणून पुढे येईल. तर उद्देश चांगला आहे की अणुबॉम्ब करायला नको, उद्देश चांगला आहे की एक प्रोग्रेसिव्ह सरकार यायला पाहिजे. पण एवढं लक्षात बसायला पाहिजे की अजूनसुद्धा इराणकडे लढण्याची क्षमता ही प्रचंड आहे आणि त्यांना चीन नक्कीच मदत करेल. तर याच्यामुळे हे युद्ध लगेच संपेल आणि नुसतं ट्विट केलं या डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणून खोमेनी जी राजवट आहे ती एकदम पडेल असं नाही. हे युद्ध अजून काही काळ चालण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांचं नुकसान होणार आहे, इस्रायल आणि इराण, आणि याचा जगावरती सुद्धा पुष्कळ जास्त परिणाम हा होणार आहे.